वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नारंगी ग्रामीण धमाका 2025चा ग्रँड फिनाले फायनलचा मॅच. धीरज आपल्या बॉलिंग बॉलवरती सज्ज आहे. समांतर कक्षामध्ये धनंजय पाटील यांचा आवाज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुम्ही ऐकलेला आहे. थर्ड बॅट पॉइंट कव्हर इस्टच्या कव्हर मिड ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक और गेंदबाजी करेंगे गेंदबाज धीरज. स्वान ऑन स्ट्राइक. पहली गेंद पर हवा में खेलते हुए मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे पकड़ लिया कैच और धीरज पाटिल को सफलता मिली है. सुहान बैक टू द पेवेलियन. पहली सफलता. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक होते. प्रोटेक्शन ठेवलं होतं पार्थला आणि पार्थनं 30 सेकंडच्या अगदी जवळपास जाऊन बाहेर येऊन हा कॅच त्यानं कॅरी केलाय. पहिलं विकेट मैदानावरती मिळालं सुहानच्या स्वरूपानं. नवीन खेळाडू मैदानावरती विकी पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धीरजच्या पहिल्याच बॉलवरती सफलता. पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए और हमेशा स्ट्राइक करने के लिए बिल्कुल वो जाने जाते हैं धीरज पाटिल. बैकफुट जाके गेंद को कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. धीरज पाटिल की तरफ से धनंजय बहुत ही सदी शुरुआत दिलाते अपने टीम के लिए. खूप चांगली सुरुवात धीरज दाखवून देतो. पहिले 2 बॉल चांगले टाकल्यात. 2 बॉलवरती रन नाही आहेत. त्याचं कारण आहेत पहिल्या सुरुवातीच्या श्रेणामध्ये युवा ग्रुप वाढीव संघाला मात्र ते स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पुण्याचा मात्र केला होता. धीरजच्या अगेन्स्ट तुम्हाला ह्या गोष्टी करणं थोडंसं कठीण आहेत. प्रशांत सर जसं नेहमी म्हणतात ना की सुरुवातीला तुम्हाला धावफलक हलटं फुलटं ठेवणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. श्री गणेशा करणं गरजेचं आहे. पण श्री गणेशा झालेलाच नाहीत. त्याचं कारण मैदानावरती पहिले 3 बॉल विकेट डॉट डॉट. और इंटेंट क्या है? आप 4 ओवर का अगर मुकाबला है तो कितने रन 4 है स्कोरबोर्ड पर. मैंडेटरी पावर प्ले में आपका प्लान बिल्कुल बना हुआ है. टपक आने के बाद गेंद अंदर की तरफ आए. स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया. स्क्वायर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. ग्रैंड फाइनल का मुकाबला है. फाइनल का मैच मैदान के अंदर है. तब आपको खुद को ये एक बार फिर कहना होगा, मैं विजेता बनने के लिए तैयार हूं. मैं विजेता बनने के लिए हकदार हूं. मैं विजेता बनने के लिए दृढ़ संकल्पित हूं. संकल्प करके मैदान के अंदर उतर रहे हैं क्योंकि सामने एनसीसी की टीम एक प्रबल दावेदार टीम है. उनके खिलाफ आपको बल्लेबाजी करने तो प्लान आपका एक सक्षम प्लान होना चाहिए. मानसिकता तुमची खूप महत्त्वाची असते आणि मानसिकता कशा प्रकारे असणार या मॅच मध्ये त्याच्यावरती चर्चा केली जाईल. धीरज पाटील पुन्हा तयार आहेत. समोर विकी पाटील पुढे पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विकेट किपरचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. हितेश गावड बाबूने टिपलेला आणखीन एक सुंदर झेल. फलंदाज मैदानावरती ठरतोय फेल. विकेटचा कातील 2 विकेट अत्यंत महत्वाच्या. टायमिंग चांगलं नव्हतं. पोझिशन मध्ये नव्हता बॅट्समन आणि म्हणून बघा काय घडलं मैदानावरती. काय घडलं काय बिघडलं. विकी पाटील 2 दबा करून बाद. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न फॉलो केलं गेलं. चेंडू टप्पापर्यंत उसळ घेतोय आणि बाबूचं यष्टीरक्षण अप्रतिम आहे. दर्जेदार कामगिरी त्यांनी यष्टांच्या मागे केले. मागे टपला यष्टीरक्षक. पुढे उभा गोलंदाज. आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव तर तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्याला चकोशील तरच तुला मिळेल धाव. धीरज पाटील मैदानावरती आग ओघतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरज यांनी केल्यात. 5 बॉल सके संपल्यात. 2 धावा 2 गडी बाद. प्रसाद आणि अजय भोईर मैदानावरती. युवा ग्रुप वाढीव. अबे चेंडूच्या खाली धीरज. बॅट्समॅनकडे असलेला संयमाचा बांध तुटलाय. 3रा गडी मैदानावरती बाद झालाय
आज युवा संघाची वाढीव संघाची धावसंख्या वाढत नाहीये. फायनलचा सामना धावपक्का धाबा 2 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धनु अत्यंत महत्वाचा यष्ट्याच्या मागे जो यष्टरक्षक आहे बाबू सीएसकेचा मोठा फॅन आहे, धोनीचा मोठा फॅन आणि नारंगीचा धोनी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हा चर्चा तर सर्वत्र त्याचीच आहेत. हितेश गावड पाठीमागे बाबू आहेत, सीएसकेचा सर्वाधिक मोठा तो फॅन आहेत आणि बाबूनं दाखवल्यात पाठीमागे त्यांना काही चांगली फिल्डिंग केलेली आहेत. काही गोष्टी सध्या डीबीएन लाईव्हच्या वतीनं दाखवल्या जात आहेत. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता महेंद्रसिंग धोनी, नारिंगीचा धोनी. नमस्कार. व्हिडिओ होणार व्हायरल. धोनी मैदानावरती आपण पाहू शकता बाबूला. सेकंड ओव्हर निशाद, पहिल्याच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे फिल केला जाईल तोपर्यंत एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून. पहा आज हितेश गावड बाबू एका वेगळ्या इंटेननं मैदानावरती फिल्डिंग करतायत. जसं काही सर्व काही गोष्टी 4 कॅमेरे तर आहेत, 4 कॅमेऱ्यापैकी 3 कॅमेरे सध्या त्यांच्या एकट्यावरतीच आहेत. धाबाधापलक्यावरती जर पाहिलं तर 3. आता धोनीवरती सगळे कॅमेरे नसणार तर कोणावर असणार हा प्रश्न आहे ना. धावपलका धाबा 3 आहे, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता सध्या कॅमेरा बाबूवरती अर्थात धोनीवरती आहे. निशाद पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज आपण पाहू शकता. गोलंदाजी करताना प्रसाद आणि नयनदा भगत ही जोडी मैदानावरती आहे. कुटुंबाचा चेंडू आहे, धोनी नाही, यावेळेला धोनी नाही, गोलंदाजाकडे चेंडू आलाय. निशाद पाटीलला झेल पकडण्याचा प्रयत्न करतो. 2 मिनिटं आपल्याला पण वाटलं की बॅटची कड घेतली की नाही असा प्रश्न पडला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये स्टिकरला लागला आणि त्यानंतर गोलंदाज डोक्यावरून मागे आलेला आहे. पुढे उभा धोनी, पाठीमागे उभा धोनी, सर्व काही धोनीच दिसतोय. सर्व काही जवळ हितेश गावड बाबूच दिसतोय आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये. धाबाधापलक्यावरती 3 धाबा 3 गडी बाद, 1.2 चेंडूचा खेळ संपलायत. निशाद पाटील पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. आतापर्यंत 2 बॉल निशादाने फेकल्यात, 1 रन त्यांनी खर्च केलेत. पुढचा बॉल निशाद तयार, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, बॉलला कॅरी केलं पाठीमागे विकेट किपरनं. 1 रन मात्र कॅरी होत असताना 1 सिंगल मेल. धावपलक्यावरती धाबा पाहिला तर 4 3 गडी बाद, 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावपलक्यावरती 4. स्कोर 4, 3 विकेट के नुकसान पर निशाद पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा प्लेटफॉर्म धीरज द्वारा. इस बार अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच, सफलता मिली है और जबरदस्त कैच. सर के ऊपर हाथ क्यों जा रहा है, क्या गेंद उनको दिखाई नहीं दी? त्यांच्या जीवनातला आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाचं नाव आहे जय. त्यांच्या करिअर मधला या मोसमामधला 50वा झेल त्यांनी पकडलाय. हे खूप महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच स्पर्धा झाल्या होत्या, तिथे काही गोष्टी घडल्या होत्या आणि बरोबर आमच्या बाजूला असलेले 12वा खेळाडू वाढीवचे पण आहेत. त्यांनी म्हटलं होतं की खूप चांगला फटका खेळलाय, पण त्याने पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक होता. पहा हा कॅच जय पाटील यांना घेतलाय, चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. अखेरीस जयनं बॉल पकडलाय. म्हणजे मागच्या मॅच मध्ये त्याने पाठीमागे शॉर्ट फाइनलिंगला 3 ते 4 वेळा स्ट्रगलिंग केलं होतं. त्यानंतर त्याने हा बॉल पकडलाय आणि स्वतः स्माइल देतो चेहऱ्यावरती की नाही बाबा हा बॉल पकडलाय. ऍक्शन रिएक्शन बघू शकता. राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी बाबू धोनी. अनहोनी को कर दे होनी, वो है धोनी. बाबू बहुत ही शानदार विकेट कीपिंग मैदान के अंदर. देखिए क्या खुश लग रहे इस वक्त. थोड़ा तालियां बजा रहे धोनी. त्यांच्या धोनी आज अनहोनी हो गई है भाई. धोनी बाबू इस वक्त आपके स्क्रीन पर है. नारंगी के धोनी आपके स्क्रीन पर.
धनंजय, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. 4 धाबा 5 गटाच्या मोबाईल निम्मा संघ गारद झाला. युवा ग्रुप वाढीव संघाचा चेंडू ड्राईव्ह करायचा, चेंडू बॅटवरती आला. पुन्हा एकदा बाबूवरती कॅमेरा असेल. आत्ताच एक धनंजयने रेकॉर्ड सांगितलेले आहे, त्यामुळे 177 कॅच घेतला त्याने. 177 178 पूर्ण झालेत, पण त्याने डोक्यावरती हात मारला तेव्हा तो 177 कोणत्या घेतल्या तो आठवत होता. नाही सर, त्याने घेतलेत भरपूर. तो कसरळीचा परिसर, वैतरण्याचा परिसर आठवला का त्याला बरोबर आठवतोय किती कॅच त्याने तिथे घेतल्या होत्या. त्यामुळे नजरा त्याच्यावरती आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपला, धाबा 5, 5 विकेट. फायनलचा मॅच आहे, थोडस गोष्टी घडतात. पुरेदा पूल करण्याचा प्रयत्न, बॉल खेळल्यात फटका. आपण पाहिलं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हेमेंद्र मांगेला येतात बॉलवरती वेगाने. षटक मैदानावरती संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 6 विकेट मैदानावरती गमावल्यात. 5 गडी बाद, रन 6. धनंजय, या मॅचमध्ये तुम्ही फायनलचा सामना घेताय युवा ग्रुप वाढीव, आणि आता 2 षटकं 12 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा आहेत, तर तुम्हाला कमीत कमी इथे 24 चेंडू 30 पर्यंत पोहोचतं. डॉक्युमेंट्स को लॉक. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलो की जान. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलो की जान. असा आहे वतोवन म्यान, त्याची करोड चालत प्यान. असा आहे वतोवन म्यान, त्याची करोड. संघाला असते नेहमीच जेव्हा धावांची गरज तेव्हा मैदानावरती उभा राहतो धीरज. उलटा चेंडू, धावांची गरज असेल वाढीव संघाला, धावा वाढवणं गरजेचं आहे. फायनलचा मॅच आहे धनंजय, इथून कमीत कमी 25च्या पलीकडे 30च्या आसपास जाणं गरजेचं असेल वाढीव संघाला. आणि गरजेचं आहे, कारण की इथून धावसंख्या धावफलकावरती 7, 7ला 5 विकेट, 7ला 5 आतापर्यंत गडी गमावलेत टीम युवा ग्रुप वाढीव संघानं. एनसीसी नारंगी बी संघानं चांगली गोलंदाजी केल्यात. पाठीमागचे 2 षटक खूप चांगले राहिलेत. जय पाटील तयार आहेत. जयचा पुढचा बॉल समोर पाहिलं तर कल्पेश पाटील स्विच करण्याचा प्रयत्न, उलट दिशेने बॉल लागलाय, परंतु तो बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. कल्पेशच्या बॅट मधून येतोय उलटा पुलटावाला शॉट, चौकार. कल्पेशने केलेला फटका विचित्र होता. त्याला खेळायचं होतं कुठे, चेंडू कुठे गेलाय त्यालाही माहिती नाही, परंतु सर्वात महत्वाचं काही 4 धाबा येत आहेत. कल्पेशच्या नावावर 4 धाबा. रिव्हर्सिफा फटका खेळायचा होता आणि उलटी बॅट लागले, चौकार. डबल बॅट लागलेले. त्यानंतर आकाशात चेंडू ढगात आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, सोडलाय. त्या ठिकाणी मनीष होता, पण जय बघा जय सांगतोय बादा तुला आत्ता असा जेल घ्यायचा होता. मग तो प्रशिक्षण त्या ठिकाणी देतोय मनीषला. याच जयनं यापूर्वी आपण बघितलं अनेक जेल सोडले होते, पण एका जेलानं पुन्हा एकदा आता सगळंच काही बदललेलं आहे. जयनं सांगितलं होतं, म्हणून सांगितलं जयनं की आता हा कॅच असा कॅरी करायचा होता. जय पुन्हा तयार आहेत. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉल लढवलाय. हितांशु पाटील हाही खेळाडू बिझी राहिलेत, म्हणजे सर्वाधिक कॅचेस त्याच्याही नावी जास्तीत जास्त राहिलेल्या त्या वैतरणाच्या परिसरामध्ये. आणि स्माईल आता त्याच्या चेहऱ्यावरती आला हितांशु पाटील याच्या. खरं तर स्क्रीन असताना आणि प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःला त्या स्क्रीनवरती पाहिला असता तर अजून मजा आली असती. वाढीव संघाची धावसंख्या वाढते. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकाचा खेळ, धावफलका धाबा 14. ऑन साईडला पूल करायचं होतं, टायमिंग चांगलं नाहीये. 2 धाबा मिळणार का पाहूया. कॅपमध्ये चेंडू 2 धाबा पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 16 वरती. टाळ्यांचा गजर होतोय. वाढीव संघाची धावसंख्या आता वाढलेली आहे. आवश्यकता आहे, धावांची भूक वाढवणं गरजेचं असेल प्रसाद आणि कल्पेशला. प्रसाद खेळतोय 5 वरती, कल्पेश खेळतोय 8 वरती. ग्रँड फिनाले आपण बघतोय या संपूर्ण स्पर्धेचा. एनसीसी नारंगी आणि युवा ग्रुप वाढीव या 2 संघादरम्यान. आता धनंजय 7 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर 25च्या पलीकडे तुम्हाला जाता येईल, 30च्या आसपास जाता येईल. फायनलचा एक वेगळा अतिरिक्त दबाव आपल्याला नेहमीच मैदानावरती पाहायला मिळतो. प्रशांत सर, या षटकामध्ये आलेला 5 बॉलमध्ये 10 धावा देखील निर्णायक आहेत, ज्या पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये नव्हत्या आल्या.
शेवटचा बॉल पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळल्यात, फटक्या खेळल्यात, तिथे एक कंप्लीट दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती करायचा. हरीश बॉलला फेकी करत असताना पाहायला मिळालेत. एक सिंगल कंप्लीट 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबा फलकावरती 17 5 विकेट गमावल्यात. नारंगी ग्रामीण धमाका आपण 2025 पाहत आहेत. एक ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात आणि येऊयात चौथ्या षटकासाठी. असा रॉयल हाय कारभार आमच्या दादाचा भारी, असा रॉयल हाय कारभार आमच्या भाईचा भारी. अशा जय पाटीलला आज ओळखते दुनिया सारी, अशा जय पाटीलला आज ओळखते Thank you. दुनिया सारी. आणखीन एक चर्चेतला चेहरा, ओळखते दुनिया सारी. आणखीन एक चर्चेतला चेहरा जय. जय तुमच्या स्क्रीनवरती 17-5 गणांच्या मोबदल्यामध्ये सध्या स्क्रीनवरती जयला पाहू शकता. खरं तर त्याला हसायचं नव्हतं, पण नाही ना झाला. किती या ठिकाणी स्वतःला राखून ठेवणार. जय स्माईल करतोय 17-5 गणांच्या मोबदल्यामध्ये. जयसाठी गाणं येते. एकविरेचा भक्त आहे आहे तो जाफर, शिवरायांचा तो शिवभक्त आहे तो शूरवीर. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 17 5 विकेट आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. प्रशांत सर, इथे सर्व काही गोष्टी तुमच्यावरती सर्चिंग केल्या जात आहेत. आता डीबीएन कडे त्या सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामुळे सध्या ते प्रवीण पाटील प्ले करतात आणि यापूर्वी धीरज पाटीलवरती पाहिलं, त्यानंतर जय पाटीलवरती पाहिलं. आता डिमांड आहेत ती आणखीन एका खेळाडूवरती असणार आहे, त्यामुळे चर्चा होणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 17 5 विकेट. या षटकामध्ये रन आल्या होत्या, जय पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. म्हणजे इथून कमीत कमी 13 धाबा. या षटकात जर 13 धाबा आल्या तर 30 पर्यंत पोहोचता येईल युवा ग्रुप वाढीव संघाला. NCC नारंगी संघ काय करेल तर उर्वरित 6 चेंडूमध्ये 6 धाबा जर त्याने दिल्या तर त्यांना तितकासा फरक पडणार नाही, त्यांचं काम सोपं होऊन जाईल. आता मास्टरनं अप्रतिम कामगिरी केली. या मोसमामध्ये चॅम्पियन बनलेले आहेत. NCC अ संघ बाजी मारून जातो, तो चॅम्पियन बनलेला आहे. NCC ब संघ आता चॅम्पियन बनणार का, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. एक पारितोषिक आलंय 6 बॉलमध्ये 3 कशाही प्रकारच्या षटकार जर आले तर ऋतिकजी चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे, ते दिलं जाईल युवा ग्रुप वाढीव संघाला. पहिला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले हेमेंद्र. सुरुवात चांगली केली हेमेंद्रनं, विकेट टेकर खेळाडू म्हणून पाहिलं गेलं आणि रेफर करण्यात आल्यात. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन आहेत. संतोष वाइट बॉल के लिए बिल्कुल टिप्पा खाने के बाद घुमाव मिला था. हेमेंद्र जब गेंदबाजी कर रहे हैं तो बिल्कुल इनके लिए घुमाव मिलता, टर्न मिलता है. और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है. अंपायर देख रहे हैं. सत्रह रन 5 विकेट के नुकसान पर है. हेमेंद्र की बहुत अच्छी गेंदबाजी रही है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन हेमेंद्र ने किया है टूर्नामेंट में. प्रसाद 6, कल्पेश 8. इससे फेयर डिलीवरी. अगर बल्लेबाज चैलेंज कर रहे हैं तो अंपायर को जाना पड़ता है. अंपायर ने लिया था तो चलिए, अंपायर ने डीआर लिया था. इससे फेयर डिलीवरी, क्योंकि गेंद जो है ना टिप्पा खाने के बाद चौथे स्टंप से 5वें स्टंप की तरफ चली गई थी. बहुत अच्छी गेंद हेमेंद्र द्वारा. टर्न कर रहे हैं. इस बार टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है और इस वक्त गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं. स्कोर रुका 17 पर 5. अजून 2 बॉलमध्ये 2 सिक्सर आले तर शुभम किनी SK यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. पुन्हा रिव्ह्यूचा वापर करण्यात आला. येस, थर्ड अंपायरकडे डिसिजन आहेत, पाहूयात, चेक केलं जाईल. धनंजय टर्न एंड बाउंस. और अभी तक बढ़िया गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी की है गेंदबाज ने. धनंजय फायनलच्या मॅच करता सगळे अगदी बांबावून गेलेले आहेत, काही सुचत नाहीये. 17 धावा 5 गड्यांच्या फेअर डिलिव्हरी. चला, फेअर डिलिव्हरी आहे. बॉल जसं आपण पाहिलं मधून हा बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळालं, त्यामुळे तिसऱ्या पंचाने देखील पाहिलं आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावा 17, 5 विकेट.
पुढचा बॉल फटका तर चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ओ जतीन मंगेला फॉरेनचा हा खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनी तर मैदानाच्या आतमध्ये मेहनत घेत आहेत. हितेश गावड नाराज आहेत. फॉरेन वरून आणलेला हा खेळाडू जतीन त्यांना कॅच सोडलाय. कैप का प्रॉब्लम है, बहुत ही आसान कैच था. ये लड्डू था, देखिए लड्डू था, छोड़ दिया भाई और आसान कैच छोड़ दिया है. इस ओवर की अगले गेंद राउंड विकेट गेंदबाजी हो रही है और चपड़ा शुक्लांकन पर खेल बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. इस बार कोई गलती नहीं है, 1 रन मुकम्मल किया गया. प्रशांत इस वक्त लॉन्ग ऑन पर. प्रशांत घरत, प्रशांत के ऊपर भी कैमरा रहेगा. ये भी मुस्कुराना चाह रहे हैं लेकिन प्रशांत घरत फिलहाल इस वक्त आप कहीं बस्किर पर थोड़ी देर के बाद आएंगे. हेमेंद्र देखिए, हेमेंद्र की रिएक्शन. प्रशांत को बोल रहे भाई हाँ आराम से क्यों एक बार फिर गेंद को फील कर रहे हैं, जल्दी एक बार थ्रो कीजिए. 20 रन 5 विकेट के नुकसान पर. यहां से 2 अच्छे स्ट्रोक चाहिए युवा ग्रुप वाडी टीम के लिए. 2 षटकार पाहिजे, 2 मोठे फटके पाहिजेत आणि जर 2 मोठे फटके आले तर शुभम किनी एसके यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज आहे ते दिलं जाणार आहे. ऋतिक चौधरी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. हेमेंद्र तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोर खेळला. धीरज पाटील वेगाने बॉलवरती येतात, बॉलला गॅदर करतात, फेकी करतायत. एक सिंगल मेल धावफलकावरती डबलचा प्रयत्न केलाय. हितेश गावड बाबू पुन्हा फ्रेम मध्ये आलाय. विकेट येईल का? 3ऱ्या पंचांकडे या षटकामध्ये भरपूर काही गोष्टी घडतायत. 3रा वेळा आपल्याला थर्ड अंपायरकडे जावं लागलंय. पाहूयात. डिसिजन पेंडिंग है सध्या. कुछ देर के लिए आपको रुकना पड़ेगा. ये थ्रो था और स्टंप के ऊपर है, क्या उतना समय मिला? बल्लेबाज को समय मिला, बल्लेबाज को समय मिला और बल्ला ड्रैग किया गया और टीवी अंपायर का सिग्नल क्या आएगा, क्योंकि धीरज का जो थ्रो था बहुत ऊपर है, स्टंप के ऊपर होना चाहिए ना कि गेंदबाज के सर के ऊपर. ये गेंदबाज के सर के ऊपर गेंद थी और इसलिए बल्लेबाज को वो बल्ला ड्रैग करने के लिए समय मिला. और देखिए ये डिसीजन अभी भी पेंडिंग है. सारे ग्राफिक आएंगे डिपेंड लाइव पर. लाइव टेलीकास्ट ग्रैंड फिनाले इस प्रतियोगिता का. नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. 2 रन मुकम्मल, 2 रन मुकम्मल किए गए हैं. वैसे अगर देखें तो टीम जो बल्लेबाजी कर रहे हैं युवा ग्रुप वाडी, इनके जर्सी का नंबर, जर्सी का जो कलर है वो बिल्कुल आप देख सकते हैं येलो है, जो चेन्नई सुपर किंग का होता है. और एनसीसी नारंगी की बात करें तो मानो मुंबई इंडियंस लग रही है मैदान के अंदर. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गैप में कहते हैं बेहतरीन टाइमिंग गेंद बाउंड्री की तरफ और 4 रन मिलने चाहिए. गेंद बाउंड्री की तरफ, अंपायर की तरफ से क्या इशारा? गेंद बाउंड्री के बाद 4 रन. अंत बना तो सब कुछ बना. वाडियों के लिए सही वक्त पर चौका आया. अब तक स्कोर वो फाइटिंग टोटल नहीं है लेकिन लड़ने के लिए काफी है. 4 ओवर 26 5 विकेट के नुकसान पर. मुकाबला और स्कोर है 26, जीतने के लिए टारगेट 27 रनों का. और नारंगी के खूबसूरत ग्राउंड पर आप देख रहे हैं नारंगी ग्रामीण धमाका युवा ग्रुप वाड़ी. आज सुहान अपना खाता नहीं खोल पाए. प्रसाद 9 रन बहुत महत्वपूर्ण पारी रही है. इस मुकाबले में 2 चौके हैं, 2 शानदार चौके. बाकी अगर देखें तो वह सिंगल डबल का खेल रहा और ऑन साइड पर ज्यादा रन बटोरे गए हैं. तो अब समय आ गया है 27 रन. 27 रन करणार की नाही आम्हाला माहिती नाहीये, ते नंतर आपण बघणार आहोत. दुसरी इनिंग महत्वाची असणार आहे नारंगीचा संघ. पण आज नारंगीचा सुपुत्र करण आणि डिबियनचा माजी मेंबर करण यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. सध्या करण आपल्या स्क्रीनवरती आहे.
दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। नयनच्या 3 विकेटसाठी ऋतिक चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर देबेननं जर झेल पकडला तर वाढीव संघाकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 27 धावांचा पाठलाग, 24 चेंडू 27. पहिल्या 2 षटकात तुकाराम सर आपण धाबा नव्हत्या, धाबांचा ओघ वाढला नाही, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये कमबॅक केलं युवा ग्रुप वाढीव संघानं. NCC नारंगी संघासमोर 27 धावांचं आव्हान. चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी येणारी 20 मिनिटं अत्यंत महत्वाची आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामीण धमाका 2025चा चॅम्पियन कोण होणार याचा फ्रेशला 27 आहेत. 24 चेंडूमध्ये समजेल कोण आता फेसला. तुम्ही उल्लेख केला पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये आल्यात, किंबहुना शेवटच्या 2 बॉलवरती 6 रन आल्यात. शेवटच्या 2 चेंडूवरती ज्या 6 रन आल्यात त्याही महत्वाचे आहे. लढण्यासाठी ताकद येण्यासाठी वाढीव टीमला त्या महत्वाच्या ठरू शकतील. पण आज दिवसभरामध्ये ना नारंगीने असाच पाठलाग केलाय, 26चा 27चा 37चा असाच पाठलाग केलाय आणि आता त्यांना 27चा पाठलाग करायचा है. और एक चर्चा हो सकती है. 24 गेंदों में 27 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. नयन जिनके बारे में चर्चा हो रही है, अगर वो 3 विकेट चटकाते हैं तो ऋतिक चौधरी इनकी तरफ से 500 का इनाम. 24 गेंदों में 27. बल्लेबाज धीरज स्ट्राइकर एंड पर. बहुत सुंदर स्ट्रोक. कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया फ्रंट फुट पर धीरज पाटिल ने अपना खाता खोलते हुए. स्कोर 1 बगैर किसी नुकसान के. एक पहिल्या चेंडूवरती फॉरवर्ड डिफेंड फटका खेळला गेला होता. एक चर्चा नक्कीच होईल. जसा मी उल्लेख केला होता 22, 23, 24 जे विनर आहेत ना ते बाहेर गेला. नवा विजेता येणार आहे. फक्त त्या नवा विजेत्याचं नाव काय असणार आहे, युवा ग्रुप वाढीव की NCC नारंगी बी संघ, ते नाव बनले दिले तिथे नाव कोरायला, फक्त नाव कोणाचं कोरणार. बरोबर विदिन स्टंपवर न केलाय नयन भगत. आता ही अशी ओव्हर तुम्ही हाताळतात, असं षटक ज्यावेळेला हाताळतात त्यावेळेला फायनलचा मॅच आहे, फायनल टच द्यायचा आहे तुम्हाला मैदानावरती. दुसऱ्या बाजूला सँडीचा रौद्रोत्तार मागच्या सामन्यामध्ये पाहिलाय. और लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है नयन भगत द्वारा. शुरुआत तो बहुत बढ़िया करते हुए दोबारा कट करने का प्रयास. सुंदर गेंदबाजी, टर्न के लिए खेल रहे, गेंद सीधी है, सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज नयन भगत. एक्सीलेंट बॉलिंग, 2 बार बीट किया बल्लेबाज सँडी को. दोन्ही बाजूला ऑफ स्टंपच्या बाहेर असं बघितलं की सँडीच्या ज्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण कौतुक नयनचं देखील आहे. म्हणून त्या 6 रननी त्या 6 धावांनी आलेला आत्मविश्वास दिसतोय युवा ग्रुप वाढीव. आता पंचाकडे इशारा होतोय बाहेर गेला थोडासा. नयनला वाटते थोडंसं त्यांनी स्टंपला मिस केलं आणि बॅट्समनला वाटले हा फटका मी मिस केलाय. रिप्ले बघू शकता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचं होतं सँडीला, हा दोघांनी मिस केलाय. या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ 27 धावांचा पाठलाग करतोय. फायनलचा मॅच, फायनलचा मुकाबला मैदानावरती आहे. पुन्हा एकदा नयन सज्ज होतोय. पुण्यातला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली पोहोचतोय का नाही पोहोचणार, नाही पोहोचणार. हा सँडी आहे, आक्रमक सँडी. पहिल्या 2 चेंडूवरती चाच पडला होता, चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. में आपने कमाल के देखी है. यहाँ बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद, रनिंग कैच आपको लेना था, रनिंग स्टनिंग कैच, ये टर्निंग पॉइंट हो सकता था. खूबसूरत स्ट्रोक सैंडी के बल्ले से ये गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई. अगर आप राउंड विकेट गेंदबाजी करें, अगर टर्न करेंगे तो बल्लेबाज को परेशान कर सकते हैं. अगर गेंद को टर्न नहीं करेंगे तो सैंडी बहुत ही खतरनाक है. जिस तरह से पिछले मैच में उन्होंने धुआंधार बल्लेबाजी की, इनके पाले में गेंद है ना तो वो बाउंड्री लाइन के बाहर ही जाने वाली है. एक गोष्ट नक्की तुम्ही जसा उल्लेख केला, 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा धाफलकावरती 7 आहेत.
पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न, विकेट. इथे होता, विकेट होता, पण काय झालंय, सुटलाय कॅच, सुटलाय इतका पकडलेला कॅच बघा. पायावरचा चेंडू प्रथम दर्शनी वाटलं की आता हा विकेट आहे का. पहिला बघा कॅच हातामध्ये आला, पण नंतर ओ ओ ओ हलगत निसटलाय. हाँ, जीत मेरे पास है. वो कह रहे तो लॉलीपॉप था ये, लॉलीपॉप था ये. आसान कैच आपने छोड़ दिया है. गेंद को ड्राइव किया. दोनों का खेलने का तरीका अलग है. बल्लेबाज धीरज फ्रंट फुट पर बल्लेबाजी करना पसंद करते, कॉपी बुक अंदाज में सैंडी क्रीज के गहराई का इस्तेमाल करते. इनका खेलने का अलग अंदाज है. पहले ओवर की कहानी, स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. एनसीसी नारंगी बी. धीरज अलॉंग द ग्राउंड खेळतोय, फ्रंटफूट वरती खेळतोय, सँडी बॅकफूट वरती खेळतोय, म्हणून जोडी जमले. काय त्यांना माहिती, आपला रोल माहिती आहे. आणि असं चुंबकीय गुणधर्म जर पाहिले ना, विरुद्ध ध्रुवच एकाच ठिकाणी येतात. त्याच्यामुळे जो चुंबकीय गुणधर्म आहे, विरुद्ध ध्रुव येतात एका जवळ. आता चर्चा केले वाढीवच्या संघानं, कारण 18 चेंडू आणि धावा करायचे त्या 18. चर्चा केले की हे दुसरं षटक जे महत्वाचं आहे, ते षटक हाताळण्यासाठी कोण येणार. प्रसाद के हाथ में गेंद है, जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. ये बात ग्रुप वाड़ू के फ्रंटलाइन गेंदबाज है. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. तो कर साहब, अगर आपको वो 27 रन है, 27 से डिपेंड करने हैं, तो विकेट ही बचा सकते. नारंगी की स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप, दावेदार टीम, प्रबल दावेदार टीम मैदान के अंदर. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. अभी भी 18 रन चाहिए, 18 गेंदों का खेल आना बाकी. शॉर्ट पिच गेंद, उसके ऊपर बहुत ही खूबसूरती के साथ रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज धीरज. 4 रन. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलों की जान. धीरज भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलों की जान. असा आहे वतोवत प्यार, त्याची करोड चालत प्यार. थैंक यू. असा आहे करोड़ वतोवत वाले फैन, बिल्कुल प्रशांत जी, फैन तो हमारे भी बहुत है, लेकिन फिलहाल छत से लटके हुए फॅन आहेत वरती, छत से लटके हुए. पण अशा वेळेला फटका पाहिजे होता. बघा पहिली सुरुवात ज्या वेळेला धीरज स्टार्ट धीमा केला ना, त्यावेळेला वाटलं होतं गोलंदाजाला की तो आक्रमक पविता नाही घेणार, पण तो वाट पाहत होता त्या एका चेंडूची. कारण रन बॉल मॅच होता, त्याला कुठेतरी पुढे न्यायचं होतं, रन बॉलच्या पुढे जायचं होतं, आणि तो फटका त्यांनी निवडला होता. पहिला चेंडू चांगला गोला, असं नाही की चांगला गोलंदाज नाहीये, पण प्रसादनं आकुटाप्याचा चेंडू जो हाताळला त्याच्यावरती चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर टॅप केलाय चेंडूला, जोपर्यंत फील्ड करतील. ओव्हर थ्रो झाला होता, पण पाठीमागे बॅकहँड झालाय. आणि प्रसाद तोच खेळाडू आहे ज्यानं 3 धावा पूर्ण केल्यात. मग आता आताच्या मॅचमध्ये तुम्हाला कसं करायचं आहे, ज्या आवेशानं, ज्या वेगानं, ज्या त्वेषानं किंवा ज्या इंटेंटनं तुम्ही धावलं होतं ना, आता तो तशी वेळ मैदानावरती आले. ड्रीम बॉल की जरूरत होगी. प्रसाद अपनी बॉलिंग पर. सैंडी ऑन स्ट्राइक. अच्छी लाइन, बहुत अच्छी लाइन है. ऑन सेट पर गेंद को ड्राइव जरूर किया गया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी फंबल होते हैं. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. अब बैंक बैलेंस कम है, खर्चा ज्यादा हो रहा है. स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, खर्चा जास्त झाला, पण चर्चा या स्पर्धेची झाली. नारंगी ग्रामीण धमाका ही चर्चा, कारण विरारच्या पूर्वेकडील संघ होते, वैतरणाचे संघ होते, वाडीवचा संघ, अपॉर्ड फ्रॉम द कनेर कार्डी इथले संघ होते, चंदनसाचे संघ, पाठीमागे मारंबळपाडा, शिरगाव, रायपाडा इथलील ग्रामीण खेळाडूंना दिलेली संधी, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं केलेला तो प्रयत्न, तोही आपण पाहिलाय. त्याच्यामुळे अशी एक स्पर्धा, अशा या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या हिरव्यागार मैदानावरती आणि त्यांचा टॅलेंट जे मागच्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलंय, म्हणून चर्चा या स्पर्धेची देखील आहे. जी आप बिल्कुल सही कहा आपने. चर्चा हुई है इस टूर्नामेंट की, और जो लोकल टैलेंट है उनके लिए बहुत बड़ा मंच. टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ जाते हुए गेंद कवर क्षेत्र में खेल दिया. इस कवर के खिलाड़ी आए थे गेंद को फील्ड करने के लिए, लेकिन कवर पॉइंट पर खिलाड़ी है, उनको पता चला कि वो खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, तो उसके बाद में
वो थोड़ा सा आगे चले गए। 17 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 27 चाहिए। अब यहाँ चैंपियन बनने के लिए नारंगी टीम के लिए 10 रनों की जरूरत। 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील। अजून एक स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 17। 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे। धीरज 7 वरती खेळतात। संदीप किनी 8 वरती खेळून त्यांना साथ देत आहेत। 12-10 चा मॅच आहे। मॅच संपला नाहीये। नारंगी ग्रामीण धमाका 2025 चॅम्पियन कोण होणार त्याचा फैसला आहे। मैदानावरती पाणी गेलंय। एक गाणी ऐकूया आणि पुन्हा एक देऊया। थँक्यू। बघा नारंगी ग्रामीण धमाका आहे तर प्रत्येकाचा नावाचा उल्लेख येणार आणि बरोबर आता आमचे मित्र आणि नेहमीच म्हणजे समोरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी गाठलेली उंची ती आपण पाहिल्या आहेत। ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा असतील किंवा मोठमोठ्या होणाऱ्या स्पर्धा असतील म्हणून प्रशांत जाधवडे यांच्यावरती जे गाणं लिहिलं गेलं होतं तेच आता वाजवलं गेलं। कारण चिपळूण गावाची आन बान शान आणि त्या एका रामपूरच्या छोट्याशा गावातनं सुरू केलेला प्रवास एक प्रत्येकासाठी एक नवी ऊर्जा किंवा एक रोल मॉडेल असावा। कारण क्षेत्र ते होतं, नवीन क्षेत्र होतं, त्या क्षेत्रातनं बाहेर यायचं होतं, मुंबईला यायचं होतं, पण निव्वळ आपल्या मेहनतीनं आणि प्रत्येक वेळेला जरी आपण थोडंसं मागे सरतोय असं वाटलं मोठी झेप घेण्याच्या वृत्तीनं आज प्रशांत नादवडे यांनी ते आपलं नाव केलेलं आणि त्यांचंच गुणगान गाणारं गाणं आपण ऐकलं होतं। थँक्यू तुकाराम सर। आणि डीबेन लाईव्ह टीम संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे। 17 धाबा धापलकावरती 12 चेंडू 10 धावांचं समीकरण है। फाइनल द मैच ये ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं। गेंदबाजी कर गेंदबाज अपने बॉलिंग मार बताइए ऑन साइड पर उड़ा तारामंडल में गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। जे आहे ते रियल बोलतो कधी कुणाला घाबरला नाही रे। जे आहे ते रियल बोलतो कधी कुणाला घाबरला हीरो पेक्षा कमी तो नाही रे। संदीप दादा तर दमलय हाय रे। हीरो पेक्षा कमी तो नाही रे। सकाळपासून खेळताना थोडासा दमला पण होता पण त्याने दम बाकी ठेवलाय। दम बाकी त्याला माहिती आहे म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो आणि जास्त धावला तरी दम लागतोय पण त्याने दम दाखवला आणि चेंडूला मॅक्झिमम देखील पाठवलेला आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार 4 धावा दूर आहे आणि या फटक्यानं बघूया मॅच 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 केलंय फिनिश। नारंगी धमाका चैंपियन एनसीसीबी। क्या बात है सैंडी, कमाल का प्रदर्शन और ये शॉट के विनिंग स्ट्रोक। उसके बाद में सैंडी के लिए वो गाना भी आएगा। सैंडी का कमाल के बल्लेबाजी 20 रन 9 गेंदों का सामना किया। विनिंग स्ट्रोक देखिए सैंडी के बल्ले से मैग्निफिसेंट इनिंग। एनसीसी नारंगी कांग्रेचुलेशन। मास्टर के बाद एनसीसी ए के बाद एनसीसी बी चैंपियन बनी है। मोर नारंगी वाली सगळ्यांना वारी नव्हे तुझ्या बापाला। 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 अरे नाचो
नारंगी वाली सगळ्यांना वारी नव्हे तुझ्या बापाला मोर नारंगी वाली सगळ्यांना वारी नव्हे तुझ्या बापाला थैंक यू डीजे। विनिंग स्ट्रोक सैंडी के बल्ले से क्या शॉट खेला है, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेन कर रही है दर्शक दीर्घा में टाटा बाय बाय। पहले मास्टर का जलवा, चैंपियन बने, उसके बाद में एनसीसी ए की टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया। अब जाकर ये देखिए एनसीसी चैंपियनशिप सारे एनसीसी ए पहले इन्होंने आगाज किया था फरवरी में और उसके बाद में मास्टर स्ट्रोक लगाया था। मास्टर के सारे खिलाड़ी ने वो भी चैंपियन बने थे और अब जाकर एनसीसी बी ने इस प्रतियोगिता में नारंगी ग्रामीण धमाका 2025 में अपना जलवा दिखाया। अब सैंडी आपके स्क्रीन पर है, बहुत ही कमाल का प्रदर्शन। स्टार्ट इनका अच्छा नहीं था लेकिन फिनिश कमाल का रहा है और इसीलिए एक बार फिर कहा जाता है अब आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। तो अच्छा अंजाम सैंडी द्वारा, कांग्रेचुलेशन एनसीसी नारंगी।